महत तंजावर तहत पेशावर. जर कोणी विचारलं ना मराठे काय होते किंवा मराठ्यांची ताकद काय होती, तर त्यांना हे 4 शब्द सांगा. कारण तंजावरपासून पेशावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांनी डौलाने भगवा फडकवला होता. तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेखाली 18 पगड 12 बलुतेदार समाजाला एकत्र घेऊन रयतेचे राज्य अर्थात हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. आणि या सगळ्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका होती ती मराठा समाजाची. पण दुर्दैवाने तोच मराठा समाज आज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे, झुंजत आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं होतं, पण तेव्हाची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. दुर्दैवाने आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी झालेली आहे. आज मराठ्यांच्या पोरांना चांगले मार्क्स मिळत आहेत, त्यांची कॅपेबिलिटी चांगली आहे, त्यांची ॲबिलिटी आहे, पात्रता आहे. असं असतानासुद्धा चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या असतील, सरकारी पदे असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मराठ्यांच्या मुलांना संधी मिळत नाही. कारण आपण येतो ओपन कॅटेगरीमध्ये. आणि हाच धागा धरून 6 कोटी मराठ्यांचं काळीज मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. आज या व्यक्तीने 6 कोटी मराठा समाजाला एका छत्राखाली आणलं. खरं तर जो मराठा समाज अनेक पक्ष असतील, तटागटात असतील किंवा नेते असतील ह्यांच्या माध्यमातून जो विभागला गेला होता, असा मराठा समाज ह्यांनी एका छत्राखाली आणला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली आणला. आणि हे करत असताना एकच धागा, एकच गोष्ट, एकच ध्येय त्यांच्या मनात आहे, ती म्हणजे मराठा आरक्षण. खरं तर गेल्या वर्षभरापासून पाटील हे मीडियासमोर येत आहेत. आज पाटलांना VVIP म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठा समाजाचं केंद्रबिंदू असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचं राजकीय व्यक्तिमत्व आणि केंद्रबिंदू म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही. आपल्या सर्वांना माहीत असेल कोपर्डीचा जो प्रकार झाला, श्रद्धाताईवरती ज्या काही गोष्टी झाल्यात, त्यानंतर संपूर्ण मराठा समाज एकवटला होता आणि तब्बल 50 मोर्चे मराठा समाजाने अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने काढले होते. बरं, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला काय मिळालं, तर काहीच मिळालं नाही. पाटलांच्या नेतृत्वाखाली 4 दिवस अख्खा मराठा समाज हा रस्त्यावरती होता. अंतरवाली ते मुंबई असा प्रवास, तोही कायदा सुव्यवस्था बाळगून आणि साधी, जसं शिवाजी महाराजांची शिकवण होती की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही, अगदी त्याच विचारधारेखाली संपूर्ण मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था आणि शिस्तीचं पालन करून नवी मुंबईमध्ये आला होता. खरं तर नवी मुंबईमध्ये शासनाकडून शब्दही देण्यात आला होता आणि सगळे सोयरे ह्या शब्दाला अधोरेखित करून आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती. पण दुर्दैव मराठ्यांचं ह्या सरकारने फसवणूक केली. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा नमले नाहीत, खचले नाहीत ते म्हणजे पाटील. पुन्हा एकदा लढा उभा केला. त्यानंतर तब्बल 4 ते 5 वेळा पाटलांनी मरण उपोषण केलं. अरे मित्रांनो, आपण जर सकाळचा नाश्ता केला नाही तर दुपारी 12-1 वाजता आपल्या पोटात कावळे ओरडतात. आज ती व्यक्ती 3-3, 4-4 दिवस उपाशी असते. आज त्यांचे जर रिपोर्ट्स काढले ना तर कितीतरी गंभीर आजार त्यांना सापडतील. पण एवढं सगळं असताना सुद्धा स्वतःच्या कुटुंबावर, स्वतःच्या संसारावर, स्वतःच्या बायका मुलांना चा विचार न करता आधी मराठा समाजाचा विचार, मराठा समाजातील तरुणांचा विचार ही व्यक्ती करत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं ते कर्तव्य आहे की आपण पाटलांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं आणि ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय होणं. जर तुम्हाला अंतरवालीला जाता येत नसेल हरकत नाही, सोशल मीडिया आपल्याकडे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा. पण कायदा सुव्यवस्था बाळगून, शब्द आणि सगळ्या गोष्टी मर्यादेत राहून शिवाजी महाराजांनी हाच गनिमी कावा आपल्याला शिकवलेला आहे आणि आपल्याला तोच अंमलात आणायचा आहे. त्यामुळे यापुढे पाटलांच्या वाढदिवसादिवशी एकच संकल्प करूया की यापुढे प्रत्येक मराठा किंवा मराठा समाजातील प्रत्येक घटक हा एकजुटीने, एक दिलाने राहील. पुन्हा एकदा
6 कोटी मराठ्यांचं काळीज मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकच ध्यास मराठा आरक्षण, एक मराठा कोटी मराठा. भेटूया पुढच्या भागात असंच एखादा इतिहासाचा किस्सा घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, हसत खेळत राहा. धन्यवाद.